हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोलत आहे. हा, तर सर्व सेवेकरांना माझा प्रणाम. तर आजचा जो विषय आहे तो महत्वाचा आहे, कारण आणि आज आपण सर्वात पहिल्यांदा गोंदवलेकर महाराजांचं आज आहे दिवस. मग त्यांना प्रणाम करून आपण माझा आजचा अनुभव मी शेअर करणार आहे. बर तर बर. गोंदवले, तुम्हाला माहित आहे की गोंदवलेकर महाराज हे याचे हनुमानाचे आणि तुमचे याचे रामाचे खूप मोठे भक्त होते. तर बरोबर. तर लहानपणी आम्ही माझ्या आजोबांच्या बरोबर वगैरे गोंदवल्याला वगैरे जात होतो. पण अरे वा. त्यावेळी हॅलो हा हा, हॅलो बोला ना. हा. जात होतो. तर त्यावेळी आम्हाला एवढं म्हणजे त्याचं महत्व कळलं नाही. हा तर हा. मुंबईला असताना कॅन्सर माझा संगती म्हणून हे आई गं. पुस्तक, कॅन्सर माझा संगती हे पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं. तर बरं बरं. तर मी सेवेकरांना सांगू इच्छिते की त्या पुस्तकांचा आणि यांचा कसं हे आहे. तर त्याच्यामध्ये हे पुस्तक जे आहे ते डॉक्टर बावडेकर आणि ते वारले आता. अच्छा. तर त्यांना इंगेस्टाईनचा कॅन्सर झालेला होता हो हो आणि हो. सगळे त्यांनी उपाय करून बघितले वगैरे, अमेरिकेपर्यंत जाऊन आले बापरे. हा. आणि त्यांचा उपाय काही पडला नाही. मग फरक हळूहळू पडला. तुम्हाला माहित आहे सगळ्या सेवेकरांनी गीता आपले सगळे उपाय करून थकतो. तर मग त्यावेळी आपण परमेश्वराच्या चरणाशी धाव घेतो. अगदी अगदी खरं. तसं बावडेकरांनी त्यांना हं. कुणीतरी सांगितलं की गोंदवल्याकडं तुम्ही हे करा, गोंदवले महाराजांचं. अच्छा अच्छा. हा. मग त्यांनी तिथं हळूहळू हे केलं. त्यांनी पहिले गेले, मग तिथल्या आजूबाजूची बघितली. मग त्यांची इच्छा झाली की डेव्हलपमेंट तिथं करावी. मग अच्छा. हळूहळू त्यांनी तिथं दवाखाना स्थापन केला. मग बाकीच्या सगळ्या मुंबई पुण्यातल्या डॉक्टरांना तिथं आमंत्रित केलं. मग तिथं बरं. त्यांचा भाविकांचा सेवेकरांचा विश्वास, काही झालं तर ते म्हणायचे की महाराज बघून घेतील, ओ. असा इतका त्यांचा विश्वास होता. हा आणि हा मग हा. तुम्ही त्या सेवेकरांना मी सांगू इच्छिते की तुम्ही तिथं गेला तर एका साईडला तिथं काहीतरी चिकित्सा केंद्र आहे डॉक्टर बावडेकरांचं. त्यांनी डेव्हलपमेंट वगैरे तिथलं केलेलं आहे. अच्छा. हा हा हा. आणि ते पुस्तक कोणी हे केलं तर खूप सुंदर. ते पुस्तक जवळजवळ 10 ते 12 वेळा मी वाचून काढलं आणि बापरे. मला इतकं इतकं सुंदर आवडलं. आणि हळूहळू त्यातनं आपल्याला महाराजांची त्यांना प्रचिती येत गेली आणि हा हा. त्या पुस्तकाची मी इतकं समरूप होऊन गेले की मी बाकीच्यांना, माझ्या मैत्रिणींना सुद्धा ते वाचायला दिलं. ही झाली एक बाजू. आता गोंदवलेकर महाराजांची 2-3 अनुभव माझे रिलेटेड आहेत, ते मी शेअर करते. बरं. तर गोंदवलेकर महाराजांचा जन्म हा गोंदवल्याला झालेला आहे. तर मग लहानपणापासूनच खूप तेजस्वी वगैरे ते होते. तर बरं. मग ते साधारण 2016-17चा कालावधी असेल की त्यावेळी मी सांगलीमध्ये होते. तर मला काय माहित, गोंदवलेकर महाराजांची हे झाल्यावर मला इच्छा झाली की गोंदवल्याला जायचंय. अच्छा. हा. मग तर मी माझ्या वडिलांना सांगितलं की बेत की मला गोंदवल्याला जायचंय. ते पण म्हणाले तू जातीस तर मी पण तुझ्या बरोबर येतो. अरे वा. हा. मग आम्ही दोघं सांगली स्टँड वरून बस पकडली आणि गोंदवल्याला गेलो. आणि मस्त पैकी तिथं महाराजांचं दर्शन घेतलं वगैरे, खूप मन प्रसन्न. आता सेवेकरांना मी सांगू इच्छिते की ज्या लोकांनी गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घेतलं असेल तर हा, त्यांना पूर्वी. माहित आहे की सर्वात पहिल्यांदा तिथं एक हे देतं की सर्वात पहिल्यांदा बैठं असं मंदिर आहे.
हा एंट्रन्स हा मध्ये आपण आलो की पहिलं बैठं मंदिर आहे आणि हा हा सर्वात पहिल्यांदा तुम्ही हे केलं की ते श्रीकृष्णाची खूप सुंदर मूर्ती आहे तिथं. हो हो, श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि खाली खाली तुम्ही ज्यावेळी दर्शनाला जाता तर तिथं त्यांची जिथं त्यांनी समाधी घेतली ती समाधी स्थळ आहे तिथं. आणि समाधी घेतली तिथं त्यांनी. हो, समाधी म्हणजे ते त्यांचं महानिर्वाण झाल्यावर तिथं बांधलेली आहे. अच्छा अच्छा हा आणि हा हा आणि मी ज्यावेळी तिथं गेले तर इतकं नयनरम्य, इतका सुगंध छान येत होता. मी आणि ओ वडिलांनी तिथं दर्शन घेतलं हा हा आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीला नमस्कार वगैरे केला, श्रीरामाच्या मूर्तीला आणि हम्म. ते बाहेर आलो तर ताई त्यांचा तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी हे तुमचं साईबाबा असो किंवा स्वामी समर्थ असो किंवा गोंदवले सगळीकडे हम्म. बाहेरून लाखो भक्तजन येत असतात. हम्म. आणि ते त्यांना कसं आहे प्रसादीची हे असते, सोय बरोबर असते. हा मग हो हो आम्ही तिथं प्रसाद घ्यायला गेलो तर हम्म. अप्रतिम भात, चपाती आणि दुसरं म्हणजे ताकातलं त्यांनी याचं आळूचं फतफत म्हणजे काय फतफत्याला काय म्हणतात आपण काय नाही म्हणतात मला नाही फतफदच म्हणतो आपण पण. हा कारण इतकं आळूची सुंदर भाजी केलेलं होतं हा आळूची भाजी इतकी पानांची सुंदर भाजी केलेली होती आणि आमटी तर हे आम्ही दोघांची इतकं तृप्त झालो आणि असं वाटायला लागलं की तिथंच राहावं आणि मग ओ सगळं हे करून 4 तासानं आम्ही वापस एसटी स्टँडवर येऊन पडलो. तर हा हा तिथं आम्हाला काही माहित नाही हम्म. आणि एक मनुष्य आला तुम्ही आमचा काही त्याच्याशी संबंध नाही हम्म. आणि तो काय म्हणाला की तुम्ही महाराजांचं दर्शन घेतलंय खरं हम्म. पण महाराजांचे कसे मोठे झाले ते म्युझियम बघितलं का तुम्ही? मी ओ म्हटलं आता त्या मनुष्याला काय गरज होती आम्हाला बोलायचं. बरोबर आहे हो मग त्याला म्हटल्यावर मी म्हटलं हो नाही बघितलं आम्हाला माहीतच नाही. तर साधारण गावामध्ये म्हणजे बाहेरच्या साईडला हम्म. ह्याच्यापासून देवळापासून 2 किलोमीटर अंतरावर म्युझियम आहे. अच्छा हा हा आणि ते म्युझियम बघायला मी वडिलांना म्हटलं की मला ते म्युझियम बघायचंय आणि हम्म. त्याचा साधारण 5 वाजेपर्यंत टायमिंग आहे. मग ते बरं म्युझियम बघायला आम्ही दोघंही परत गेलो. हम्म. आणि ताई इतकं म्युझियम ते सुंदर आहे म्हणजे अक्षरशः त्यांचा जन्म कसा झाला, त्यांना ते कसे त्यांचं श्री राम जय जय राम हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे हो 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 गोंदवलेकर महाराजांचं. मग त्यांना राम नामाची कशी प्राप्ती झाली वगैरे त्यांचं ते काहीतरी मोठे होते ग्रस्त त्या गावचे हा इनामदार वगैरे काहीतरी होते ताई. मग अच्छा हा त्यातून हा त्यांनी कसे सेवेकरी जण वगैरे ते बघितल्यावर ताई माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं आणि ते आई गं. ऍक्च्युअली फोटो घेतलेले आहेत ताई हे तुमचे गोंदवलेकर महाराजांचे. हा 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 आणि आणि मग छान ताई तुम्ही गेला नाही कधी नाही ताई माझं कधी जाणं नाही झालं. मग आता तुम्ही आला तर ते गोंदवल्याचं नक्की नक्की आता हे रिटायरमेंट नंतर करायचंच आहे हॅलो सगळं. हा हॅलो 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 हा तर गोंदवल्याचं दर्शन घ्या तुम्ही. हा 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 नक्की नक्की आणि ताई अजून हा एक याच्याशी संलग्न आहे हा की त्यानंतर साधारण 1 वर्षानं हा हा रत्नागिरीला होते मी त्यावेळी साधारण बरोबर 2020चा 22 हे असेल तर त्या हा हा काळामध्ये आमच्या प्रिन्सिपल माझे जाधव सर म्हणून होते. हा 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 तर त्या सरांच्या मुलाच्या लग्नाला हम्म. आम्ही जाणार तिथं याच्या साईडलाच होतं. तर मग आम्ही आणि रत्नागिरीहून डायरेक्ट सांगलीला आले आणि मी सांगितलं मी आणि माझे पती अटेंड करणार आहे. तर माझी आई पण म्हणाली मी पण येते लग्नाला आणि ऑन होय द वे गोंदवले होतं. ओ तर हा आईने लगेच म्हणाली की माझी इच्छा आहे की गोंदवल्याला जायची म्हणून.
अरे वा. मग आई बरोबर आम्ही आईची इच्छा होती म्हणतात ना, आई बरोबर आम्ही गोंदवल्याला बरं गेलो ना. मग हम्म. त्यावेळी अजून तिसऱ्या वेळी महाराजांचं आम्हाला दर्शन झालं. अरे वा. आणि अशा तऱ्हेनं गोंधळ आणि तिथं तरी गेल्यानं इतकं छान वाटतं. मी आता बघूया या या 1-2 महिन्यामध्ये परत आईला घेऊन गोंदवल्याला जाणार आहे ताई. अरे वा. मग ती आणि तिथं आणि दुसरी गोष्ट माझी आजी होती ना, हम्म. आईची वडिलांची आई. आई. हा आईची आई. तिला अच्छा. हा. हा तर ती वारली आता, पण एक 4-5 वर्ष झालं ती वारली. तर तिला गोंदवलेकर महाराज खूप आवडायचे हो. आणि हा. तिथं ती कायम जाऊन राहायची. ती 85 वर्षाची होती आणि ती बापरे. कायम ती तिथं जवळजवळ महिन्यातनं 15 दिवस ती तिथं मग ती म्हणायची की मला इथं खूप आवडतंय म्हणून. ओ. आणि ते सेवेकरी वगैरे होते, या आजी म्हणायचे. अरे वा. आणि ती असं करायची की ती दिवसभर तिथं जेवण खाण करायची आणि महाराजांच्या तिथं ना ते टक लावून पाहायचे दिवसभर हो. हा. आणि परत हे करायचे. मग आम्ही तिला विचारायचो, एवढं एवढं तू काय टक लावून पाहते ग? हा. 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 तर ती म्हणायची की महाराज माझ्याशी बोलतायत. अगो बाई. आता मग ते बोलतायत म्हटल्यावर मग आम्हाला कळायचं नाही हो त्यावेळी की असं ते ज्याचा त्याचाच अनुभव यायचे ना. बरोबर, म्हणजे ज्याच्या त्याच्या तिची वयात. त्याची वैयक्तिक असायची. मग तिला ते बरोबर. झाल्यावर मग तिला म्हणजे ताई कसं झालेलं ते तिचं खूपच म्हणजे छान आणि ती काय खूप हे झालेली म्हणजे संसारातनं विरक्त झालेली होती. बरोबर, एवढं वय आणि झालं. जात असता आणि मुख्य म्हणजे तिला काय हे नव्हतं, अर्ध तिकीट असायचं कधीतरी. बरोबर. मग हा. ती पंढरपूर हे तुमचं हे गोंदवले वगैरे करत सगळीकडं फिरायची. तर तिथं आम्ही याच्यामध्ये वाचलं की असं आम्हाला माहित नाही तिचं निधन झालेलं. तर बसमधनं ती गोंदवल्याला येत होती अच्छा. हा. आणि त्यामध्ये तिचं निधन झालं. आई गो. आणि तिच्या अटॅक म्हणजे तिच्या छाती दुखायला लागलं म्हणून आजी काय होतंय म्हणून हा. कंडक्टर विचारायला तेवढ्यात ती वारली. अरे 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 आणि अरे. गव्हर्नमेंटच्या खर्चानं तिचं सगळं दहन अंत्यविधी. वगैरे झालं. आणि बापरे. ज्यावेळी आईनं आम्ही बघितलं तर ते मी म्हटलं ही आमची आजी. अय्या. आणि म्हणजे मग कळवलंच तिसरा वगैरे तुम्हाला? आईनं आमच्या कळवलं नाही तुम्हाला त्यांनी आजी वारली ते? नाही तिच्याकडे ऍड्रेस वगैरे काहीच नव्हतं हो. आई गो. हा. 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 म्हणजे खेड्यातली होती ना ती. पण मग त्यामुळं तुमच्यापर्यंत आणि तुम्हाला कळलं कसं? वर्तमानपत्रात आलं. ओ. आणि मग अच्छा. त्यामुळं मग आम्ही सगळे हे करून ते तिच्या आई वगैरे जाऊन माझे दशक्रिया तिचं तिसरं वगैरे सगळं केलं. तर बापरे. गोंदवलेकर महाराज म्हणजे आजोबांच्या पासून आम्ही हा, त्यांच्या खूप. सेवेमध्ये आहोत. आणि बरोबर. हा. खूप छान वाटतं ताई तिथं तुम्ही जाईल जाईल. खूपच हे करेल आणि त्यांचं रामाचं आहे. हा. 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 तर हे जे अनुभव 2-3 सांगितले हे माझ्या गोंदवलेकर महाराजांशी खूप रिलेटेड आहेत. आणि किती त्याचे छान फोटो काल कसं आहे ताई मी तुम्हाला फोन केलेला होता, पण थोडक्यात आज ठीक आहे, आज आपण शेअर केले. काय 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 ठिकाणी काय होतं ताई, त्या दिवशी आपण शेअर त्याचं हे असतं ना. महत्व असतं. बरोबर आहे. मग आजच मी सेवेकऱ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही गोंदवल्याला गेलात तर तुम्हाला इतकं शांत वाटेल आणि मन शांती मिळते आपल्याला. काही बर. गडबड नाही, काही धक्काबुक्की नाही, काही नाही, शांत एकदम. अरे वा. तो आणि मी फोटोग्राफ तुम्हाला पाठवा. हो आणि ते तुमचे मागच्या अनुभवाचे पण मिस्टर आल्यावर पाठवणार होतात ना? ते ताई मंगळवार बुधवारी येतील बरं त्यावेळी पाठवते. बरं. आणि बरं याचे मी संध्याकाळी पाठवते ताई. बरं. बरं. श्री श्री स्वामी स्वामी. समर्थ. श्री स्वामी श्री राम समर्थ. जय राम जय जय राम. जय श्री जय राम राम. जय राम जय 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 राम. जय श्री स्वामी समर्थ.